मुंबईमधल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याच्या घटनेनंतर परभणी शहरात महापालिका ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। परभणी शहर महापालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी 16 मे म्हणजेच आजपासून विशेष मोहीम हाती घेतलेली आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत वसमत रोड आणि पाथरी रोड भागातील 6 होर्डिंग काढण्यात आले। पहिल्या टप्प्यात जमिनीवर उभारलेल्या होर्डिंग काढण्यात येणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये इमारतीवरचे होर्डिंग काढण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। मुंबई येथे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातानंतर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा पुढे आलाय। परभणी शहरात देखील 129 अनधिकृत होर्डिंग आहेत। या होर्डिंग मालकांना मनपानं नोटीस दिल्या होत्या। गुरुवारपासून होर्डिंग काढण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, श्रीकांत कुरा, न्यायरत्न घुगे, कुणाल भारसाखळे यांच्या पथकानं जमिनीवरील होर्डिंग काढण्यास सुरुवात केलेली आहे। वसमत रोड 2 आणि पाथरी रोडवरील 4 होर्डिंग आतापर्यंत काढण्यात आल्यात। इमारतीवरील होर्डिंग देखील काढण्यात येणार आहे। याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे। होर्डिंग न काढल्यास पुन्हा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय।